सर यहाँ सामने चौकी है और चौकी के सामने ही गांजा मिलता है, तो क्या आपको नहीं लगता? नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अंमली पदार्थाचे सेवन करणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. एवढेच नाही, जर तुम्ही अंमली पदार्थासोबत पकडला गेलात तर तुम्हाला गंभीर शिक्षा देखील होऊ शकते. मित्रांनो, हे माहीत असताना देखील देशभरात सर्रास गांजा आणि ड्रग्सची तस्करी केली जाते. अर्थात पोलीस या प्रकरणी जागोजागी कार्यवाह्या करतात, पण पोलिसांचे हे प्रयत्न पुरेसे नाही असे म्हणत एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चक्क पोलिसांचीच पोलखोल केली. बरं मित्रांनो, तो एवढ्यावर थांबला नाही, तर पोलीस स्टेशन समोरच गांजा विकला जातो असे म्हणत पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी बोलतीच बंद केली. या धाडसी तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या मुलाचं प्रचंड कौतुक करत आहेत. मित्रांनो, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करतात. या कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे लोकांची आयुष्य कशी उद्ध्वस्त झाली आहेत याबद्दल सुद्धा ते माहिती देतात, जेणेकरून विद्यार्थी अशा व्यसनांपासून दूर राहतील. परंतु एका विद्यार्थ्याने या कार्यक्रमात उलट पोलिसांचीच पोलखोल केली. मित्रांनो, तो म्हणाला की सर, नशामुक्तीसाठी तुम्ही इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात, पण खरं सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटी हा अंमली पदार्थाचा सेंटर आहे. गांजा, ड्रग्स या गोष्टी आज चॉकलेट आणि टॉफी सारख्या जागोजागी मिळत आहेत. मित्रांनो, पोलिसांकडे इतकी मोठी यंत्रणा आहे, मात्र तरी देखील ते या रॅकेटला का रोखू शकत नाही. आज पोलीस स्टेशन समोरच गांजा विकला जातोय हे पोलिसांना माहित नाही का? हा ऐकताच इतर सर्व विद्यार्थी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून या तरुणाच्या हिमतीला दाद देत आहे. चला तर मित्रांनो, पाहूया तो व्हायरल झालेला व्हिडिओ. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल व हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या फेसबुक पेजला फॉलो करा व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल. सर हमने इतना बड़ा ये कार्यक्रम देखा नशा मुक्ति अभियान का, और यूनिवर्सिटी नशे का सबसे बड़ा एपी सेंटर है. सर आज हम 5 यूनिवर्सिटी के सर हम 5 यूनिवर्सिटी के बच्चे यहाँ पर 4 यूनिवर्सिटी के बच्चे यहाँ पर बैठे हैं. आज गांजा मिलना या फिर कोई नशे की सामग्री मिलना, टॉफी, लॉलीपॉप जितना आसान है मिलना, सर तो एक फर्स्ट ईयर का या सेकंड ईयर का बच्चा गांजे के डीलर को ट्रेस कर सकता है या ट्रैक कर सकता है, तो पुलिस क्यों नहीं कर पाती? क्या पुलिस ही पीछे छूट रही है? सर लेट मी कंप्लीट. सर मेरा जो मानना है, क्योंकि मैं भी सोसाइटी में रहता हूँ, यूनिवर्सिटी का स्टूडेंट हूँ. सर यहाँ सामने चौकी है और चौकी के सामने ही गांजा मिलता है, तो क्या आपको नहीं लगता? सर क्या आपको नहीं लगता कि ये पुलिस की नाकामी है?